सबस्क्राइब नमस्कार करा। मंडळी, आज आपण निरोगी आरोग्यासाठी काही 71 महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, पांढरे मीठ बिलकुल बंद करा, सेंधव मिठाचाच वापर करा। नंबर 2, सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर 500 पावले अवश्य चाला। नंबर 3, म्हशीचे दूध तूप खाऊ नका, त्याऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा। नंबर 4, संपूर्ण दिवसात 8 ते 12 ग्लास पाणी अवश्य प्यावे, त्याने टवटवीतपणा चेहऱ्यावरती दिसतो। नंबर 5, जेवणापूर्वी 40 ते 45 मिनिटे ग्लासभर पाणी प्या। दररोज 3 लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या लवकर दूर होतात। नंबर 6, सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा। नंबर 7, संध्याकाळी 6 नंतर जड जेवण करू नका, हलके अन्न खावे, पचन होते। नंबर 8, रात्रीच्या जेवणात ही भात राजमा बिलकुल खाऊ नका। नंबर 9, रात्री झोपताना ग्लासभर दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत। नंबर 10, जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा 15 ते 20 मिनिटे चालल्याने खाल्लेले संपूर्ण अन्न पचन होण्यास मदत होते। नंबर 11, दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगांपासून मुक्ती मिळते। नंबर 12, दररोज एक सफरचंद खाल्ल्याने नियमित कोणतेही आजार होत नाहीत। नंबर 13, दररोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास लिंबू पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही। नंबर 14, सफेद मीठ, सफेद साखर व सफेद मैद्याचा वापर कमीत कमी करा। नंबर 15, सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा। नंबर 16, सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या, पोट साफ राहते व आपल्यालाही दिवसभर छान वाटते। नंबर 17, सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका। नंबर 18, संपूर्ण दिवसात 8 ते 12 ग्लास पाणी नक्की प्या किंवा अवश्य प्या। नंबर 19, दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप झालीच पाहिजे। नंबर 20, रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपा, म्हणजे दात किडणार नाहीत। ही टिप्स लहान मुलांसाठी आहे। रात्री झोपताना दात घासूनच मुलांना झोपवावे। नंबर 22, रात्री झोपताना कधीही जास्त पाणी पिऊ नका। जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर झोपायच्या आधी अर्धा तास अगोदर पाणी प्यावे। नंबर 23, रात्री नेहमी लवकर झोपण्याची सवय असावी। नंबर 24, जे काही जड अन्न खायचे आहे ते सूर्यास्तापूर्वी खावे, सूर्यास्तानंतर नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे। नंबर 25, अन्न खाताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका। रागाच्या भरात कधीही अन्न खाऊ नका, आधी स्वतःला शांत करा, मगच जेवण करा किंवा अन्न खा। नंबर 26, सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका। दही वापरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ। नंबर 27, आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते। नंबर 28, 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाचे पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून प्या। बादलीवर पाण्यात मिसळून अंघोळ करा, संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल। नंबर 29, जेवणानंतर 2 चमचे इसबगोल दुधासोबत घेतल्याने पोटामध्ये गॅस होत नाहीत व पोट साफ राहते। नंबर 30, बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत। नंबर 31, रोज झोपण्यापूर्वीच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध दूर होतो। नंबर 32, तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो। नंबर 33,
अंधक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपयोग केल्यास खूप फायदा होईल. नंबर 34. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंटच्या समस्या आणि ऑस्ट्रेलियामध्ये दररोज बाजरीच्या भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. नंबर 35. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी पाहिल्याने यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 36. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवणानंतर ताज्या अद्रकाचा 1 छोटा तुकडा चावून खावा. पचनक्रिया बरोबर राहते. नंबर 37. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे. नंबर 38. 9 ते 10 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे दूध प्यावे. यामुळे दृष्टी सुधारेल. नंबर 39. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते. नंबर 40. कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळा आणि कापूर चांगला वितळला की मग कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल. नंबर 41. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. नंबर 42. कलिंगडाचे नियमित सेवन करा, त्यामुळे किडनी स्टोन होत नाही. नंबर 43. केस गळती होत असेल तर लिंबाची 1 साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर केस धुतल्याने फरक जाणवेल. नंबर 44. उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो. नंबर 45. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकविण्यासाठीही खूप मदत करतो. त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे. नंबर 46. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. नंबर 47. लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते. नंबर 48. जर तुमचे हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारामध्ये तीळ खावे. नंबर 49. फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे. यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते. नंबर 50. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते. नंबर 51. रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. नंबर 52. जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे. नंबर 53. हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. नंबर 54. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 55. आपण काळे असो, गोरे असो, सावळे असो किंवा तर कितीही वय असो, सुंदर नसो किंवा असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी 1 विलायची पाण्यात टाका. त्यातच खडीसाखर टाका. हे रात्रभर झाकून ठेवा. तसेच सकाळी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी घ्या. हा उपाय 40 दिवस करून बघा. 100% फरक जाणवेल किंवा पडेल. नंबर 56. कुठलीही भाजी ही कमीत कमी पाण्यात शिजवावी. भाजी चविष्ट होते. नंबर 57. कुठल्याही भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा. त्यामुळे रंग आणि तरी छान येते. नंबर 58. भाकरीचे पीठ जास्त दिवस झाल्यावर भाकरी येत नाही तर पीठ मळताना थोडंसं कोमट पाणी करा, म्हणजे पीठ वळणी येईल आणि भाकरीसुद्धा छान येतील. नंबर 59. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी अवश्य खावीत. काटा निघून जातो.
नंबर 60. मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका, भात एकदम छान आणि मोकळा होतो. नंबर 61. केस पांढरे होत असतील, केस गळत असतील, कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे. ते गरम करायला ठेवा. त्यामध्ये 2 बारीक कट केलेले कलोजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे घ्यायचे आणि थोडासा कढीपत्ता घेऊन टाकून तेलामध्ये अर्धे होईपर्यंत मंद गॅसवरती उकळून घ्यायचे. मग थंड झाल्यावर स्टोअर करायचे आणि तुमच्या केसांमधील अनेक समस्या या तेलाने दूर होतील. नंबर 62. गवती चहा, दालचिनी, भेडिया, खडीसाखर, मिरे घालून काढा करून तो काढा पिल्याने नक्कीच ताप कमी होण्यास मदत होते. नंबर 63. कफ झाल्यास खडीसाखर, हळद, कोरफडीचा रस हे मिश्रण मधामधून चाटणे. नंबर 64. पावसाळ्यात उद्भवणारा त्रास म्हणजे सर्दी आणि खोकला. त्यावर लगेच ॲलोपॅथी औषध घेण्यापेक्षा घरगुती उपचारांमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि गोळ्यांचा काही दुष्परिणामही होत नाही. उकळलेल्या पाण्यात गवती चहा किंवा निलगिरी घालून त्या पाण्याचा वाफ घ्या. नंबर 65. सुंठ व लवंगाचा काढा करून त्यात मध घालून ठेवून द्या आणि ते 2 दिवसातच 2 वेळा घ्यावे. 66. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. नंबर 67. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 68. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते व चांगले असते. नंबर 69. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. नंबर 70. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. नंबर 71. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. तर मैत्रिणींनो, या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.